पुष्पा 2 फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आलेली आहे। हैदराबाद येथील पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झालेला होता आणि याच प्रकरणी आता अभिनेता अल्लू अर्जुन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग आहे। पुष्पा 2 फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याला हैदराबादमधून अटक करण्यात आलेली आहे। हैदराबाद येथील पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी झालेली होती आणि या चेंगराचेंगरीमध्ये एक महिला ही मृत्युमुखी पडलेली होती आणि याच प्रकरणामध्ये अल्लू अर्जुन याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि आज त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला आज अटक करण्यात आलेली आहे। अर्थात आपण बघू शकतो तर आताची ही खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे। मागे आपण बघितलं तर त्याच्या केस रजिस्टर करण्यात आली होती। डिसेंबर 4 ला घडलेली घटना आहे, जिकडे अल्लू अर्जुन आणि त्याची टीम त्या जिकडे सिनेमा सुरू होता त्या थिएटरमध्ये ते पोहोचले आणि स्टॅम्पीड झालं होतं। त्याच्यानंतर अल्लू अर्जुनने एक व्हिडिओ देखील केला होता, त्यांनी त्याची माफी पण मागितली, पण आता असं कळतं की त्याला अटक करण्यात आली आहे। एफआयआर रजिस्टर केला होता, त्याच्यानंतर आता ही अटक आहे। त्याच्यामध्ये खरं तर बघितलं गेलं तर अनेक लोक जखमी झालेले, पण त्याच्यातून एक जो खूप खरं तर हॉस्पिटलमध्ये उपचार पण घेतले जातात काही लोकांचे, त्या प्रकरणात आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। आपण बघू शकतो प्रथमेश, तर पुष्पा 2 हा सिनेमा मुंबईतच नाही तर भारतभरात सगळीकडे चालतोय। हैदराबादमध्ये एक वेगळा फॅन फॉलोइंग अल्लू अर्जुनचा असतं, साऊथ ऍक्टर्स असतो, तिकडे ही घटना घडणं खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। जिकडे सिनेमा बघायला लोक आले, त्यांना स्टॅम्पिड करायचं होतं, पोलीस असं सांगतात की कुठे ना कुठे स्टॅम्पिड जिकडे झालं तिकडे कुठेही पोलीस यांना इंडिकेशन नव्हते की अल्लू अर्जुन आणि त्याची टीम कदाचित या थिएटरला येईल का, तर ते इंडिकेशन न दिल्यामुळे कदाचित एफआयआर का आता त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आता आपल्याला थोड्याच वेळात होईल। मात्र आता त्याला अटक झालेली आहे आणि एफआयआर जो रजिस्टर अगोदर झाला होता त्या प्रकरणात त्याला अटक झालेली आहे। प्रथमेश, श्रेयस, हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। यानंतरची पुढची प्रोसेस कशी असेल, त्याला कोर्टामध्ये कधीपर्यंत हजर केलं जाईल, काय असेल ही संपूर्ण प्रक्रिया? आपण बघू शकतो तर आताच आपण हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। सिनियर पोलीस ऑफिसर जे आहेत हैदराबादचे सगळे सेंट्रल झोन मधले ते सगळे आता तिथे आहेत। त्या अटक केल्यानंतर आता त्यांना कोर्टात कधी उभं करणार त्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याच वेळात कळतील। मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एफआयआर जी रजिस्टर झाली होती त्या एफआयआर रजिस्टर झाल्यानंतर जी ही अटक आहे, त्यामुळे 4 डिसेंबरच्या घटनेच्या संदर्भात ही अटक झाली आहे असं म्हणतात। मात्र अल्लू अर्जुन ह्याच्या अगोदर सुद्धा सोशल मीडियावरून या गोष्टीची पूर्तता केली होती की आमच्याकडून चूक झाली असं तो म्हणाला होता। मात्र आता ही अटक झाल्यानंतर आता पुढचे काय काय प्रोसेस आहे ते थोड्या वेळात कळतील। नक्की श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।